हाय मित्रांनो, शुभ सकाळ. न्यू व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता मस्तपैकी रानात आलोय. मका टाकली आहे जवळजवळ 2.5-3 एकर मका आहे. पण विषय असा झालाय, एक थोडं तुम्हाला सांगतो, एक 4-5 दिवस झालं बेजावली मका. म्हणजे सारं बिरं ओढलं. आदल्या दिवशी मका पेरली, दुसऱ्या दिवशी सारं ओढलं. सारं वाढल्यानंतर बेजावलं, आणि बेजावलं आठवड्याने बघायचं तर मका उगावलीच नाही. आणि काल बघायला आलो, काल 1-2-3 दिवसापूर्वी बघितलं मका चांगली थोडी थोडी आली. पण परंतु विषय असा झालाय, मका मग 3.5 एकर आहे. चांगली चित्राबाला खायला मका केलेली, विकायसाठीच मका आहे. आपली मका आहे, तर कोणाला घ्यायची असली तर बघा. तर एका इथे कसं काय पडलं एक नंबर, सगळं दुःख दुःख झालंय. हा मका बघत असाल तुम्ही कसं काय मका आली. तर ह्या साऱ्यात एवढं काय दिसणार नाही पुष्टपणे. काय साऱ्यात कसं काय डोळेवाल्यांच्या पोरांनी नाचून नाचून धिंगाणा केलाय का नाही, साऱ्यात सगळं काय उगावलं नाही हे काय. खाली उगावले बरं का खालच्या टोकड्यात चांगलं. तर हे मध्ये आधी वाईट थोडं डांग डवकं अजून उगवायला, अजून शियावाळ चढले वावराला. एकच पाणी दिले पहिलेच, तरी शियावाळ चढले. दिसते का ही शियावाळ? दिसत असेल तुम्हाला, आहे का आहे का शियावाळ सगळं वावराला चढले अख्ख्या. अजून तर वरपर्यंत पॉईंट आहे हे का, इकडपर्यंत पॉईंट आहे. बघ तरी खरं अजून हिकडचं काय. हो का, हिकड चांगली उगावली हे का, ही एकसारखी कड उगावली शेवटपर्यंत. अशी शेवटपर्यंत कड चांगली उगावली मस्तपैकी. थंडी तर लय वाजती, खंडीभर उगावले ह्यात. कुठं पाताळ नितळवाय झाल्यावर वाटते असं नाही, पण अजून उगवाय टायमिंग आहे. पाखरं पक्षी हाणतात ते काय, पोरांनी नाचून नाचून धिंगाणा तर केलाय. ह्यात कुत्री बी नाचली ती. माहिती गावात उगावले बाबा, फाटणारच आहे नाही बरं औषध मारून. अजून उगावतात बी पाखरं, हाणतात सुट्टी दे ना पाखरं बी. दुकाट नुसता पुढचा बांगला आहे. पुढं दिसतोय का तुम्हाला, हे काय बांगला कसं दुकानी पॅक झालाय. ऊस अजून तुटून जायचा हे कुडचा. हे आपण वाट्याने मका केली भाऊ, आपलं नाही स्वतःचं वावर. तर आपण आपल्याला भेटले, आपण केली एकसारखी मका उगवली. पाताळ निताळ नाही कुठं अजून उगवायची मका, औषधाला मारायचे. तर काय उगवायला लागले तसं माचाल कसं आहे काय आहे का. अजून उगवती मका दादांना, होय का. अजून पाताळ निताळ कसं म्हणायचं, शियावाळ चढलं ना वावराला पाक सगळं खंडीवर. काय तिच्या तर भावांनो, हे सगळं मला साराजम गोळा करता मी पहिल्या स्टार्टला जवळजवळ ह्याचं वावर होतं. कशाचं, सोयाबीनचं वावर होतं. सोयाबीन काय आता आली नव्हती व्यवस्थित चांगली. सोयाबीन मालकाने काढली का नाही हे मला माहीत नाही, पण त्याचं काय केलं ते माझ्याकडे आल्यानंतर मी रोटर बिटर चकाचक मारला पहिल्यांदा. 1 नंबर रोटर मारला. आपला धंदा करायला म्हणजे क्वालिटी असतो. तसलं नक्कल बाजार नक्कल धंदा केलं ना, उपयोगाचं नाही, ते लय दिवसाचं टिकत नाही. त्याच्यामुळं चांगलं क्वालिटीचं केलं. रोटर मारल्यानंतर डबल फनलं, आठवड्याभर थांबलो व्हायचं, वाढून दिलं. नंतर फनलं, डबल फनल्यानंतर काय आलं, मला पण आठवडा गेला काम धंद्याने, मला काय टाकायचं जमलं नाही. नियोजन तर काय नव्हतं, पैसा बी नव्हता जवळ, पण नशीब कामाचं पैसे आलं. कामाचं पैसे आल्यामुळे मला म्हटलं गुतवा जाऊ द्या, काय म्हणलं हे करण्यापेक्षा. त्याच्यानंतर 18,860 रुपयाचं मटेरियल घेऊन आलो. 26ची पोती. पुण्याला तुम्हाला सांगतो, मक्काच्या बॅग 700 रुपयाला काहीतरी मक्काची बॅग बसली एक. पुण्याला एरियाची पोती एक आणली. म्हणलं 17 वेळा पळाय नको उधळाय नको, एरियाची पोती पुण्याला देत नाही ना ती. आता एवढं मटेरियल घेते म्हणलं ती देतं बरोबर. मग 5-6 एरियाची पोती आणली मस्तपैकी. सगळं आणून मटेरियल रानात टाकलं. ट्रॅक्टरवाला यायच्या अगोदर काय केलं, आता म्हणलं आठवडा पडून राहिले वावर, काय एवढं काय क्वालिटीचं नव्हतं. त्याच्यामुळे मग डोकं चालवलं. काय म्हणलं शिंगल अजून एक बार फन आडवं. मग फनलं व्यवस्थित. ट्रॅक्टरवाला आला, बेबी पेरलं मस्तपैकी. सारं ओढलं. दुसऱ्या दिवशी सारं ओढून एकट्या फाकड्याने काय केलं तर, ही सगळं पट दिसते तुम्हाला. प्रत्येक साऱ्या गणीस एकट्याने काय केलं, तिथनं आमच्या स्वप्नील शेटणी दंड वाढला कुठपर्यंत, तिथपर्यंत वडू लागला मला सकाळच्या पारी. आता त्यो ट्रॅक्टरवर लावला, तर ट्रॅक्टरची लाईन तोडून आपल्याला जमल का. आता हे धंदा 1 दिवसाचा, पण ट्रॅक्टरचा धंदा लई दिवसाचा. त्याच्यामुळे काय केलं, त्याला वाईट दंड वडू म्हणलं. सकाळच्या पारी दंड वाढला. ते 9 वाजता मला दंड वडून दिला. प्लस खालचं वाढलेलं होतं मी आदल्याच दिवशी, मग खालचं ओढून पाणी हळूहळू चालू केलं. खाली एक सारा भिजला की वरचं एक व्हायचं. असं इतकी जी तानातान माझी हिरबळ झाली. जेवण नाही, पाणी नाही, काय नाही, लई ताराबळ झाली. पण नशीब ढिलं पाडायचं नाही म्हणलं, काय का व्हायना ढिलं पाडायचं नाही. मग खाली नेमा एक सारा भिजला गेलं की वरचं वडायचं सोडून वर वडायचून खाली दार द्यायचं. मग लय पतानातानी झाली. गड्याला बोलावली एका. गड्याला म्हणलं काय असेल तुझ्या बाबा हजरी देतो. गडे काय नाही आला. जाऊ द्या म्हणलं, आता एकट्यानेच कसरत करायची.
3-4 पर्यंत माझी कसरत झाली, तानातान झाली, इरबळ जेवण नाही, पाणी नाही आणि पाणी नाही, काय नाही काय नाही, तानातान झाली. पाणी होतं निबार नेटाक पाणी आहे. विषय कसा आहे, पहिलं पाणी म्हणल्यावर सगळं सेट व्हायला लागतं व्यवस्थित. सेट नाही झालं की मग फुटाफुट ही होती. माझ्याकडून झाल्यात बरं का, 5-6 सारं फुटल्यात आहे घातलेत, फुटू द्या, त्याचं काय अडचण नाही. पण असं केलाय कार्यक्रम, तानातानी झाली खंडीभर, होऊ द्या. आता आपल्याला सगळंच पाहिजे म्हणल्यावर कसं काय, असं आहे का नाही.